आपण पाहतोय चिंचोड विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती 10व्या फेरीपर्यंत पोहोचली आणि या 10व्या फेरीपर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या फेरीपासूनच शंकर जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली. त्या अगोदरच जर आपण पाहिलं तर निकालाच्या आधी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय. काही युवक पदाधिकारी आपल्या सोबत आहे भाजपचे, त्यांच्याशी बातचीत करत आपण पाहतोय कायमच पहिल्याच फेरीपासून ते आता शेवटच्या या 10व्या फेरीपर्यंत आपण पाहतोय शंकर जगताप यांनी आघाडी कायम ठेवली. तुम्ही सगळे कार्यकर्ते असतील, शंकर जगताप यांचे इथे चिंतक असतील, तुम्ही जल्लोष साजरा करताय, काय सांगाल? तुम्हाला मी 20 दिवसापूर्वीच बोललो होतो, आमचा विरोधक संपलेला आहे, आम्ही विजय आमचाच आहे. मागच्या वर्षीही हेच बोललो होतो की विकास कामांच्या जोरावर लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या विकास कामांवर व जगताप कुटुंबियावर असलेलं प्रेम या जोरावर व शंकर भाऊ जगताप यांनी केलेल्या कार्यावर हे विजयी निश्चित आहे आणि आम्ही 1 लाख मतांनी जरूर निवडून येणार आहे. आत्ताची 11वी फेरी झालेली आहे आणि भरपूर मतांनी लीडवर आहे आणि लीडवर राहणार आहे आणि महाराष्ट्रात आमचं सीट जवळपास निश्चित आहे. हे विधान परिषदेत आम्ही जाणार आहोत हे आम्ही निश्चित केलेलं आहे. साधारण काय एकंदरीत आता परिस्थिती आहे, कितवी फेरी सुरू आहे, काय मताधिक्य आहे? आता नुकतीच 11वी का 12वी फेरी संपलेली आहे, तर जवळपास 40 का 45 हजार मतांनी आम्ही पुढे आहोत. अजून भरपूर फेऱ्या बाकी आहेत. म्हणतात ना अभी तो झाकी बाकी आहे. तो विजय नक्कीच आहे आणि नक्कीच विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा शंकर भाऊ जगताप विजयी होणार आहेत आणि विधान परिषदेत पोहोचणार आहेत आणि पहिली पार्टी विधानसभेत आम्ही पोहोचवणार आहोत आणि पोहोचलेले पण आहेत आणि पहिली पार्टी पण आम्हीच दिली होती. आमदार शंकर भाऊ जगताप ही आम्हीच पार्टी पहिल्यांदा दिली होती आणि ती पार्टी खरी ठरणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या सर्व जोरांवर हे कुटुंब म्हणून काम करत आहे. पिंपरी चिंचवड मध्ये जगताप कुटुंबाच्या सदैव मागे आहोत आणि विकास कामांच्या जोरावर आणि स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या विकास कामांच्या जोरावर व ताकदीने आशीर्वादाने आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत आणि शंकर भाऊंना विजयी करणार आहोत. कायमच आपण पाहतोय चिंचोड विधानसभा हा जगताप कुटुंबियांचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलेला आहे. आता आपण पाहतोय लक्ष्मण भाऊ या आधी आमदार होते, अश्विनीताई झाले, शंकर जगताप यांची जवळपास विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. एकंदरीत कोणते मुद्दे होते जे या विधानसभा निवडणुकीत गाजले ज्याच्यामुळे शंकर जगताप यांना एवढं मताधिक्य मिळालं? पहिली गोष्ट, मुद्दा हा राहिलाच नव्हता. मुद्दा हा विकास कामांच्या जोरावर लढला जातो, निवडणुका या लढल्या जातात आणि विकास कामं ही लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यापासून पेरणी केली होती आणि वटवृक्ष हा निर्माण झाला होता. त्याच्या छत्रछायेखाली आमदार अश्विनीताई जगताप आणि आपले शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक एकजूट होऊन काम करत होते आणि फक्त हा निश्चित विजय राहिला होता. ते निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण झाला आहे आणि आमचे नेते आमदार, आम्ही आमदारच म्हणणार आहे, आमदार शंकर भाऊ जगताप हे आमदार झालेले आहे, निश्चित झाले. आमदार शंकर भाऊ जगताप, आमदार शंकर भाऊ जगताप. आपण पाहतोय भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आता शंकर जगताप यांचा आमदार म्हणून असा उल्लेख करण्यात आलाय. दादा काय सांगाल? आपण पाहतोय अनेक महिने तुम्ही प्रचारात, तुम्ही सगळे युवक वर्ग सक्रिय होता, त्यानंतर आता निकाल आपण पाहतोय या ठिकाणी शंकर जगताप आघाडीवर दिसताना आपल्याला पाहायला मिळतं. आम्हाला माहित होतं की आमचा विजय नक्की आहे. आमची जी विकास कामं होती भाऊंनी केलेले असतील, वहिनींनी केलेले असतील, अश्विनी वहिनींनी आणि शेठनी जी कामं केलेली होती भाऊंनी, शंकर भाऊंनी, त्याच्यावर आम्हाला माहित होतं की आमचा विजय निश्चित आहे. पण आम्हाला जी लीड पाहिजे 1,00,000+ ते आम्हाला जनता आणि जे कार्यकर्ते आम्ही ते मिळवून देणार आहोत आणि शंकर भाऊ हे परत एकदा आमदार होणार. आपण पाहतोय सगळ्यांनी आता शंकर जगताप यांचा आमदार म्हणून असा उल्लेख केलाय. काहींचं म्हणणं असं आहे की आता मंत्रिपदाची माळ पडावी त्यांच्या. 100% आमचे शंकर भाऊ मंत्री होणार आणि पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा एकदा आमच्या इथं लाल दिव्याचा दिवा येणार आहे आणि जे आमचे लक्ष्मण भाऊ जगताप यांचे जे स्वप्न अर्ध राहिलं होतं ते आज शंकर जगताप आमचे पूर्ण करणार. कसं पाहताय तुम्ही? आता पाहतोय मोठी लीड त्यांनी घेतली, जवळजवळ 40-45 हजारची लीड घेतली. शेवटचा राऊंड पर्यंत काय लीड असणार? 100% 80 ते 90 हजार मतांनी आम्ही निवडून 1 लाखाने निवडून येणार. 1 लाखाने. काय एवढा विश्वास वाटतंय? काय कारण आहेत त्याला? 100% त्यांचा विकास काम, भाऊंनी केलेले विकास कामं, अश्विनीताईंनी केलेली विकास कामं आणि त्याच्या जोरावर शंकर शेठला आशीर्वाद येतो नाही का सगळ्यांचा, गाववाल्यांचा आणि आमच्या सर्व ह्याचा नाही का. तर शंकर भाऊ 1 लाखाच्या वरती लीडनी निवडून येणार.
तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी भाजपच्या पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्यात मोठा उत्साहाचा वातावरण आपण पाहतोय. आता सध्या 12वी फेरी सुरू आहे आणि या 12वी फेरी अखेर जर आपण पाहिलं तर शंकर जगताप यांचं लीड जे आहे ते जवळपास 45,000च्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. आपण वेळोवेळी जे आहे याच थेरगावच्या या मतदान केंद्राबाहेरून तुमच्यापर्यंत ताजे अपडेट पोहोचत राहू. कॅमेरामॅन बांधव सिरवायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.